प्रथमतः रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबूजी आव्हाड यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय आणि पंचायत समिती पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने पार्थ विद्याप्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्ताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पाथर्डी तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यशाळेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले या कार्यशाळेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, अध्यक्ष पार्थ विद्याप्रसारक मंडळ यांचे मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रमुख व्याख्याते डॉक्टर गणेशजी महाराज बडे, प्राध्यापक डॉक्टर मंगेशजी वाघमारे आणि प्राध्यापक डॉक्टर जयश्री खेडकर या वक्त्यांचे मी या ठिकाणी पार्थ परिवाराच्या वतीने स्वागत करतो। त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले तिलक जैन विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय अशोकजी दौंड सर यांचंही या ठिकाणी पार्थ परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक मेढे सर आणि उपस्थित सर्व तालुक्यातून उपस्थित झालेले प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सर्वच शिक्षक सर्वांचं या ठिकाणी पार्थ परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि सर्वच उपस्थितांना या ठिकाणी सांगू इच्छितो की अलीकडेच 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत त्या ठिकाणी आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्यालाही माहिती मिळावी, आपल्यालाही वेगळं त्या ठिकाणी एक नवीन तंत्रज्ञान त्या बाबतीत अवगत व्हावं या उद्देशाने या ठिकाणी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मला सांगायला आनंद होतोय की तीनही विभागामध्ये म्हणजे अगदी भारतीय ज्ञान परंपरेवर डॉक्टर गणेशजी महाराज बडे या ठिकाणी बोलणार आहेत। त्याचबरोबर माध्यमिक शिक्षकांसाठी कॉमर्स विभागाचे बीओचे चेअरमन निवास महाविद्यालयाचे डॉक्टर मंगेश वाघमारे बोलणार आहेत आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसाठी प्राध्यापक डॉक्टर जयश्री खेडकर मॅडम या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व व्यासपीठाचं हार्दिक स्वागत करतो, उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि सभागृहातील सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना विनंती करतो की महाराष्ट्र गीतासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं जागेत उभं राहावं।
धन्यवाद. सर्वांनी असं नसतं व्हायचं. या ठिकाणी पत्रकार श्री गर्जे आणि कांक्रिया यांचंही मी पार्थ परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होत आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेचं उद्घाटन करावं. कृपया समोरचे फॅन बंद करावे. मंगेची वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर जयश्री खेडकर मॅडम, प्राचार्य अशोक दौंड सर, प्राचार्य डॉक्टर चौरे सर, मुख्याध्यापक मेढे सर, मिसाळ सर आणि छबराव फुंदे सर यांना मी विनंती करतो की आपणही समोर यायचंय उद्घाटनासाठी. सर्वच प्रमुख मान्यवरांना आणि उपस्थितांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण 2 मिनिटं जागेवर उभं राहायचंय. पहलगाम काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सर्व व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. सगळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर यांना मी विनंती करतो. पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी व शिक्षण विभाग पंचायत समिती पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक मुख्याध्यापक कार्यशाळा विषय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर मंगेशजी वाघमारे, त्याचबरोबर आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले माननीय गणेश महाराज बडे, जगदंबा देवी संस्थान भिलवडे, तसेच या सत्रामध्ये तिसरे व्याख्यान देण्यासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर जयश्री खेडकर मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री त्रिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य माननीय अशोक दौंड सर, त्याचबरोबर आपल्या श्री विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक मेढे सर, आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय पत्रकार बाबासाहेब गर्जे, तसेच अमोलजी कांक्रिया, समोर उपस्थित विविध शाळेमधून आलेले सर्व शिक्षक मुख्याध्यापक, आमच्या महाविद्यालयामधील माझे सर्व सहकारी शिक्षक, प्राध्यापक बंधू आणि भगिनी, खरं तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धांजली अर्पण करून केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी जोडतो की ज्यांनी ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केलं, त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष माननीय के कस्तुरीरंगन यांचं 2 दिवसापूर्वीच निधन झालेलं आहे. त्यांनासुद्धा प्रथमतः महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या कार्यशाळेच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर या कार्यशाळेचा उद्देश मी सुरुवातीला सांगितलं की याचं निमित्त असं आहे की आमच्या संस्थेचा हीरक महोत्सव चालू आहे. या संस्थेने यशस्वीपणे 60 वर्षे पूर्ण केलेली आहे
आणि कोणत्याही संस्थेने 60 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करणे हे त्या संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. तशी आमच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे की या पाथर्डी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या 60 वर्षापासून ही संस्था अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे. आपल्याला माहिती असेल की स्वर्गवासी बाबूजी आव्हाड या पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार यांनी 1965 साली पार्थ विद्या प्रसारक मंडळ नावाची एक संस्था स्थापन केली. ही ज्यावेळेस संस्था स्थापन केली त्यावेळेस नगर दक्षिणमध्ये उच्च शिक्षणासाठी एकही संस्था नव्हती. आपल्या आसपासचे जी 4 तालुके शेवगाव असेल, कर्जत असेल, जामखेड असेल किंवा पलीकडे श्रीगोंद्यापर्यंत 1965 मध्ये सिनियर कॉलेज एकही नव्हतं. परंतु त्यावेळेस त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने या परिसरातील शेतकरी, ऊसतोड कामगार, दलित, दीन, मजूर यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय निर्माण व्हावी या उद्देशाने त्यावेळेस 1965ला या संस्थेची स्थापना केली आणि लगेचच 1966 मध्ये त्यावेळेस जनता महाविद्यालय हे सुरू झाले. त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून या तालुक्यामधील परिसरामधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय निर्माण झाली. मला तर वाटतं कदाचित त्यावेळेस हे जर कॉलेज नसतं तर या पाथर्डी आणि परिसरामधील अनेक मुलांना उच्च शिक्षण मिळालं नसतं किंवा ते घेऊ शकले नसते. या ज्या दूरदृष्टीने तिने या संस्थेची स्थापना केली तोच दृष्टिकोन घेऊन आमचे आताचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड साहेब हे प्रयत्न करत आहेत. मामाने जे रोपटं लावलं होतं आज त्या रोपट्याचा एक वटवृक्ष झालेला आहे. मामाने फक्त सिनियर कॉलेज त्यावेळेस सुरुवात केली. आज या परिसरामध्ये KG ते PG एवढंच नाही तर PhDचं रिसर्च सेंटर सुद्धा आपल्या इकडं कार्यरत आहे. एवढा विस्तार आपण या संस्थेचा केलेला आहे. 1966 मध्ये 48 विद्यार्थ्यावर ही कॉलेज सुरू झालं. आज या कॅम्पसची क्षमता 4800 आहे. 48 ते 4800 हा टप्पा आपण पार केलेला आहे. तर या निमित्तानं आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण ही कार्यशाळा घेत आहोत. आपल्याला कल्पना आहे की कोणत्याही देशाचा विकास जो असतो ना तो विकास, देशाचा विकास म्हणजे काय, तिथल्या नागरिकांचा विकास, तिथल्या लोकांचा विकास. आणि लोकांचा विकास किंवा नागरिकांचा विकास कशावर अवलंबून असतो, तो असतो शिक्षणावर अवलंबून. त्या देशामध्ये कसं शिक्षण दिलं जातं, शिक्षणाचा दर्जा काय, त्या शिक्षणामधून आउटपुट काय निघतं याच्यावर त्या देशाचा विकास अवलंबून असतो. आपल्या देशात सुद्धा आतापर्यंत जवळजवळ 4 प्रकारे किंवा 4 शिक्षण धोरणं किंवा शैक्षणिक धोरणं आपण ज्याला म्हणतो ती राबवली गेलेली आहे. उच्च शिक्षणासाठी 1948 मध्ये राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक धोरण आपण राबवलं. 1952 मध्ये मुदलियार आयोग आला. 1966 मध्ये आपण कोठारी आयोग आला. 1986 मध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं. आणि त्यानंतर तब्बल 34 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण पूर्णतः आपलं शैक्षणिक आराखडा आपण बदलत आहोत. आणि 34 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आपण आणतो. आता हे आणण्याचं कारण काय होतं, आता आपण पाहतोय की आपल्या मागच्या 25 वर्षामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. विद्यार्थी म्हणा, शिक्षक म्हणा, संस्था म्हणा, टीचिंग म्हणा, अध्यापन म्हणा, अध्ययन म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कुठेतरी बदलायचं आहे. बाकी देशामध्ये काय चाललंय, बाकी देशामध्ये कोणती शिक्षण पद्धती अवलंबली जाते, आपण ते ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस आपल्याला वाटलं की नाही आपल्याला सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. आणि खरं तर बदल हा विकासासाठी प्रचंड आवश्यक असतो. बदलाशिवाय विकास नाही. तुम्ही जर म्हणलात की नाही 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 ते जुनंच चांगलं आहे किंवा 35 वर्षापुरतं तेच आम्ही घेऊन बसणार आहे, ते चालणार नाही. आज बाहेरच्या देशामध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात किंवा वेगवेगळ्या मेथड्स वापरले जात आहेत, आपण त्यांच्या तुलनेमध्ये किंवा त्यांच्याबरोबर जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला सुद्धा कुठेतरी आपल्यामध्ये बदल करावा लागेल. क्रेडिट सिस्टम आलं,
हे क्रेडिट सिस्टम पहिलं विदेशामध्ये होतं. आपण त्याचा स्वीकार केला की नाही, आपले विद्यार्थी ज्यावेळेस तिकडे जायचे ॲडमिशन घ्यायला त्यावेळेस त्यांना प्रचंड अडचण यायची. त्यांना विचारलं जायचं तुम्ही क्रेडिट तुमचं आहे का, क्रेडिट सिस्टममध्ये तुम्ही शिकलात का. त्यावेळेस आपल्याकडे तो पर्याय नव्हता. आपण त्याची सुरुवात केली आणि अत्यंत मेहनतीनं अत्यंत कष्टानं हे शैक्षणिक धोरण बनवलेलं. खरं तर अनेक त्या कमिटीमध्ये अत्यंत विद्वान लोक होते. के कस्तुरीरंगन जे इस्रोचे माजी अध्यक्ष होते. जवळजवळ 4 वर्ष त्या कमिटीनं अत्यंत प्रचंड मेहनत घेऊन या शैक्षणिक धोरणाचा आराखडा बनवला आणि तो आराखडा आपल्यासमोर ठेवला. आपण त्याला 2020 मध्ये मान्यता दिली आणि आता आपण टप्प्याटप्प्याने विविध स्तरावर आपण त्याची अंमलबजावणी करतो. या शैक्षणिक धोरणाचं वेगळेपण काय आहे तर एक तर सांगितलं की हे 34 वर्षानंतर आपण पूर्णतः त्याला एक नवीन प्रकारे स्वीकारत आहोत. आपण या माध्यमातून आपला शिक्षणाचा एक आराखडा तो आपण थोडा बदलला आहे. आपल्याकडे जे स्ट्रक्चर होतं 10+2+3 10+2+3 10वीपर्यंत माध्यमिक शिक्षण, 11वी-12वी उच्च माध्यमिक आणि नंतर 3 वर्ष डिग्रीची. त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे. आता ते झालेलं आहे 5+3+3+4 थोडासा बदल केला. आता हे झालं आराखड्यापुरतं. परंतु आराखड्याच्या ऐवजी आता आपण त्याच्या मूलभूत उद्देशामध्ये सुद्धा आपण थोडासा बदल केलेला आहे. आतापर्यंत काय व्हायचं की अनेक शैक्षणिक धोरणं जी आपण राबवली त्याच्यावर नाही म्हटलं तरी पाश्चात्य जगताचा प्रभाव असायचा, विदेशाचा प्रभाव असायचा. आता आपण थोडा बदल करतो. आता या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा भारतीयता आपण केंद्रस्थानी आणतो. आपण आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आपण त्या स्वीकारतोय. नाही तर आपल्याला आठवत असेल की आपल्याला लहानपणी कदाचित तुम्ही एक कविता तुम्ही म्हटली असेल, मी म्हटली असेल, इंग्लिशमध्ये होती. खरं तर आपला दुष्काळी एरिया, तिथं पाऊस नाही. तर विद्यार्थी शाळेमध्ये कविता तीच म्हणायची. कोणती? रेन रेन गो अवे, कम अगेन अनादर डे. म्हणजे पावसातून निघून जा आणि कधीतरी एका दिवशी येईल, सुट्टीच्या दिवशी. खरं तर आपण हे इंग्रजांनी लावलेल्या कविता किंवा इंग्रजांनी जी शिक्षण व्यवस्था इथं तयार केली होती लॉर्ड मॅकॅल्यूद्वारा, तीच आपण ती राबवत आलो. किंवा एवढंच नाही तर बाकीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आपण तो पाहिजे तो बदल केला नाही. एवढंच मला वाटतं की अजून भरपूर सांगण्यासारखं आहे. खरं तर लॉर्ड मॅकॅल्यूचा विषय निघालाच 1835 मध्ये ज्याने भारतीय शिक्षणासंदर्भात ज्याने एक आराखडा प्रस्तुत केला आणि तिथून आपण भारतीय शिक्षणाला एक कलाटणी मिळाली. तर लॉर्ड मॅकॅल्यू हे पूर्वीच भारतामध्ये येऊन गेले होते. त्यांनी पाहिलं होतं की ह्या भारतामध्ये शिक्षण असा औपचारिक रूपाने दिला जात नाहीये, परंतु इथं गुरुकुल पद्धती आहे. आणि या गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून असं सांगितलं जातं, अधिकृत आकडा नाहीये, पण त्यावेळेस काहीतरी 7,32,000 गुरुकुल आपल्याकडे होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस विशेष म्हणजे कोणी बेकारही नव्हतं, बेरोजगार नव्हतं. कारण की हे शिक्षणाचा उद्देश आज जो आपला एक फक्त नोकरी मिळवणे, शिकायचं कशाला तो गुलामी करायला. उद्देश काय? 90% नाही 99% विद्यार्थी तुम्हाला तेच सांगतील की शिकतो कशाला विचारलं की नोकरी लागावी. नोकरी म्हणजे गुलामी. आपण त्याच्यामधून रोजगार उपलब्ध करत नाही. आपण त्याच्यामधून त्याला काय स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असं निर्माण करत नाही. मी तर म्हणेल की आजच्या शिक्षण व्यवस्थेमधून नोकरी तर आहेच आणि त्या नोकरीमध्ये मी फार विविध नाही सर. आमच्याकडे ते एक पोलीस भरती नाही तर लय झालं शिक्षक हो. हे दोनच जास्तीत जास्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिकलं जातं. आपण याच्यामध्ये थोडासा आता बदल करत आहोत. महाराजांना त्याच्यामुळं मी निमंत्रित केलं की या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीयता केंद्रस्थानी ठेवत असताना भारतीय ज्ञान परंपरा हा एक सब्जेक्ट
हा एक विषय त्यांनी अंतर्भूत केलेला आहे की आपल्याकडं ज्या वेळेस तक्षशिला, नालंदा अशा प्रकारची विद्यापीठं होती त्यावेळेस बाहेरच्या देशामध्ये विद्यापीठ नावाची गोष्ट सुद्धा माहिती नव्हती. आपल्याकडं ज्या वेळेस नाट्यशास्त्र सारखा ग्रंथ इसवी पूर्व 200 वर्षापूर्वी लिहिला गेला, नाट्यशास्त्र म्हणजे नाटक त्याच्या अगोदर आहे आपल्याकडं, भरतमुनींनी लिहिलं आणि तो 2200 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ आपल्याकडे आज उपलब्ध आहे. आपण 16व्या शतकामध्ये शेक्सपियर आला, आपण त्याला नाटकांचा म्हणजे उदो करून आज भारतामधला कोणी जर एखादा साहित्यकार असाल तर आपण असं म्हणतो की तो भारताचा शेक्सपियर आहे. भारताचा शेक्सपियर मानायची गरज नाही. शेक्सपियरच्या अगोदर आपल्याकडे नाटक 2500 वर्षापासून आहे. आपल्या ते कुठतरी परंपरा आपल्याला शोधावी लागते. आपलं स्थापत्य म्हणा, आपलं वेगवेगळे वेद असतील, महाकाव्य असतील, उपनिषद असतील, हे सगळे माहितीचे स्रोत आहेत. आपण त्यांचाही उपयोग करून घ्यायला हवा आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या शैक्षणिक धोरणामध्ये थोडासा भर दिला गेलेला आहे, तो म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. पुन्हा एकदा आपण आपल्या भाषेतून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर द्रोण साहू नावाचे एक कवी, त्यांनी असं म्हटलं होतं विद्यार्थ्यांच्या बाबतीत की एक विद्यार्थी असं म्हणतो, तो लहानसा विद्यार्थी, खरं तर तो विद्यार्थी असा म्हणतो की मेरी शिक्षा मेरी परीक्षा, मेरी शिक्षा मेरी परीक्षा, मेरा आकलन मेरा मूल्यांकन, मुझे पढ़ाना मुझे सिखाना, मुझे पढ़ाना मुझे सिखाना, जब मैं ही हूँ इसके बीच में, जब मैं ही हूँ इसके बीच में, तो मेरी भाषा क्यों नहीं इसके बीच में. तो विद्यार्थी विचार करतो की सगळं माझ्यासाठीच चाललंय ना, मग माझी भाषा का नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्याचाही कुठेतरी आपण आपल्या धोरणकर्त्यांनी विचार केला आणि आता मातृभाषेतून शिक्षणावर या धोरणामध्ये भर दिले गेलेला आहे. आज मला असं म्हणायला हरकत नाही की हे धोरण अत्यंत आदर्श आहे, चांगलं आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होईल त्याच्यावर त्याचे इफेक्ट, परिणाम अवलंबून राहतील. धोरण कितीही चांगलं असू द्या, त्याचे राबवणारे किंवा त्याची अंमलबजावणी करणारे लोक कसे, त्याच्यावर त्याचं यश किंवा अपयश अवलंबून राहील. त्यामुळं हे धोरण आता आपल्या हातामध्ये कसं राबवायचं, आपण त्याची योग्य अंमलबजावणी केली तर मला वाटतं निश्चितच या धोरणाचे सकारात्मक फायदे भविष्यामध्ये आपल्याला दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि ह्याचे फायदे लगेच तात्काळ झटपट मिळणार नाही आहेत. त्यासाठी आपल्याला 20 वर्ष तरी वाट पाहावी लागेल आणि पुढच्या भविष्याचा 20-25 वर्षाचा विचार करूनच हे धोरण तयार केलेलं आहे. खरं तर मी माझं प्रस्तावित थोडंसं लांबलेलं आहे, तरीसुद्धा पुन्हा एकदा या महाविद्यालयाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. त्यांचा आभार देखील मानतो की एवढ्या व्यस्त वेळेमध्ये त्यांनी इथं येऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि माझं प्रस्तावित मी या ठिकाणी थोडासा त्याला विराम देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यशाळेच्या निमित्ताने आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी आढावा घेतलेला आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी आपल्याला लाभलेले व्याख्याते सन्माननीय डॉक्टर गणेश महाराज बडे यांचा सत्कार पार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभयराव आव्हाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती केली. प्राचार्य डॉक्टर चौरे सर यांनी करावा अशी मी विनंती करतो.
ते सन्माननीय हरिभक्तपरायण गणेश महाराज शास्त्री यांचा परिचय मी थोडक्यात आपल्यासमोर ठेवत आहे. आपल्या बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. डॉक्टर गणेश महाराज शास्त्री यांचे शिक्षण संस्कृतमधून आचार्य ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. तसंच मराठी विषयातून संत साहित्यातील ज्ञानेश्वरीवर PhD विद्यावाचस्पती ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. तसेच ज्ञानेश्वरीवरील दशोपनिषदांचा प्रभाव एक अभ्यास या शोध प्रबंधास पुणे विद्यापीठाकडून त्यांना PhD ही पदवी प्राप्त झालेली आहे. विद्यापीठाचे डीन प्रभाकर देसाई हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. नेट आणि सेट या ज्या दोन्ही पदव्या आहेत ते त्यांनी मिळवलेल्या आहेत. तसेच 2001 पासून आळंदी आणि भगवानगडावर आध्यात्मिक शिक्षण त्यांचं चालू आहे. शास्त्री ही अध्यात्मातील एक महत्वाची पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. हरिभक्तपरायण डॉक्टर नामदेव शास्त्री हे त्यांचे गुरु आहेत आणि सध्या दुर्गशक्तीगड भिलवडे या ठिकाणी ते मठाधिपती म्हणून काम पाहत आहेत. थोडक्यात मी महाराजांचा परिचय आपल्या समोर ठेवलेला आहे. यानंतर सन्माननीय हरिभक्तपरायण गणेश महाराज शास्त्रीजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाचं प्रतिपादन आपल्या समोर करावं. धन्यवाद. या संस्थेच्या पार्थ विद्या प्रसारक मंडळ अर्थात बाबूजी आव्हाड महाविद्यालयाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल त्यानिमित्तानं हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपला हा छोटेखानी कार्यक्रम आपण साजरा करतोय. पहिल्यांदा संस्थेचे आणि संस्थेतील समस्त कर्मचारी वर्गाचे मी अभिनंदन करतो हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं. आणि मी माझं सौभाग्य समजतो की ज्या विद्यालयामधून BA आणि MA मी कंप्लीट केलंय, ज्या शिक्षकांच्या गुरुजनांच्या माध्यमातून मी ज्ञान ग्रहण करण्याचे प्रयत्न केले, त्यांच्या समोर त्यांचाच मुलगा म्हणून मला बोलायला उभं करणारा, अर्थात या सगळ्या कार्यक्रमाला उभं करण्यालाही कारणीभूत माझे शिक्षकच आहेत, त्याच्यात काही शंका नाहीये. आणि म्हणून या संस्थेच्या शिक्षकांसमोर बोलत असताना माऊलींच्या एका ओवीप्रमाणे माझी भावना आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, बालक बोबडा बोलिका वाकोडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जीवी. मुलगा कसा बोलतो ह्यापेक्षा तो बोलतो हे समाधान असतं आई वडिलांसाठी. तसं तुम्ही सर्वच जण या संस्थेचे असतील किंवा संस्थेच्या अतिरिक्त कोणत्याही शिक्षण संस्थेचे असतील, शाळेचे असतील, हे माझ्यासाठी आई वडील आहात, माझ्यासाठी गुरु आहात. आणि खरं म्हणजे अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्याच्या अगोदर मी कधीही कीर्तन करणं, प्रवचन करणं ही एक साधी गोष्ट आहे. कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून वागणं आणि लोकांच्या समोर आध्यात्मिक ज्ञान मांडणं, त्या पोहोचवणं ही एक साधी सोपी गोष्ट असते. म्हणूनच की काय कुणास ठाऊक आमच्या सरांना, वाघमारे सरांनी मला विचारलं की तुमचा वेळ किती आहे. त्यांना माहिती आहे कीर्तनकाराला एकदा माहीत मिळाला की ते 2 तास सोडीतच नाही. पण एवढा काही मी वेळ घेणार नाहीये. जेवढा मला शक्य होईल बोलायला तेवढं मी माझा बोलण्याचा मी प्रयत्न करीन. खरं तर ही सगळीच मंडळी ज्यांची पुढील व्याख्यानं आहेत, वाघमारे सर असतील, त्याचप्रमाणे प्राध्यापक खेडकर मॅडम असतील, हे सगळेच अतिशय बहुश्रुत आणि
अतिशय विद्वान अभ्यासू असे, अर्थात तेच म्हणून नाही, आपण सगळेच जण अभ्यासू आणि विद्वान आहात त्याच्यात मला अजिबात शंका नाहीये, पण ज्यांची व्याख्यानं माझ्यानंतर तुम्हाला ऐकायचीत, वाघमारे सरांचे 100च्या जवळपास 100च्या वर त्यांची व्याख्यानं झालेली आहेत कॉलेज आणि शाळांमधून. त्याचप्रमाणे मॅडमचे नक्की नाही सांगता यायचे, पण तरीही त्यांचेही 50-60 व्याख्यानं तरी मिनिमम झाले असतील असा माझा अंदाज आहे. बाकी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले किंवा उद्घाटक म्हणून लाभलेले सर दौंड सर हेही अतिशय विद्वान आणि बहुश्रुत आहेत. आपण सगळेच जण या संस्थेचे प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, आपण सर्वच जण तुमच्यासमोर बोलणं हे कीर्तन प्रवचन केल्या इतकं सोपं नाही याची मला जाण आहे. आणि म्हणून जसं माऊली भगवान बाबा मला बुद्धी देतील, जसं माझ्याकडून बोलून घेतील, तसा माझा प्रयत्न असेल. माझ्यासाठी विषय भारतीय ज्ञान परंपरा. अर्थात त्याच्या अगोदर प्राचीन असा एक शब्द आहे, तो मी जाणून बुजून टाळला होता. भारतीय ज्ञान परंपरा असा एक विषय माझ्यासाठी आहे. आणि मी जेव्हा मला सरांनी फोन केला तेव्हा मला खरं तर विशेष वाटलं की मला का विषय म्हणजे मला का बोलवलं जातंय. मी सरांना, चौरे सरांना त्या दिवशीच बोललो की माझ्याकडून काय बोलणं अपेक्षित आहे. म्हणजे मला जे बोलायचंय मी त्यांच्याकडून बोलून घेतलेलं एकदा, तेच मला तुमच्यासमोर पुन्हा एकदा मांडायचंय. सरांनी मला त्याबद्दल काही नोट्सही दिल्या, आणखी त्यांचे सहकारी असतील त्यांनीही मला काही नोट्स दिल्या, त्याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतोय. भारतीय ज्ञान परंपरा, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर मला बोलायचंय. खरं म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वेदोपनिषदांपासून आजपर्यंत म्हणजे आताच्या काळापर्यंत जेवढे म्हणून ज्ञान देणारे ग्रंथ आहेत, जेवढे म्हणून ज्ञान परंपरा आहेत, त्या सगळ्याच ज्ञान परंपरा प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये येतात. आणि म्हणून वेदांग, उपनिषद, दर्शनशास्त्र, पुराण, त्यानंतर संत साहित्य, ज्ञानेश्वरी असेल किंवा आणखी गाथा असेल, हेही प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्येच येतात. खरं तर या निमित्तानं मला UGC आणि शासनाचं स्वागत करावं वाटतं. UGC आणि शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करावं वाटतं की आपण आपल्या पूर्व ज्ञान परंपरेकडे या निमित्तानं झुकतोय, एक कटाक्ष दृष्टिकोन टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपलंच ज्ञान बाहेर पाश्चात्य देशामध्ये जावं, तेच पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पुन्हा उपलब्ध व्हावं, उपस्थित व्हावं, आणि मग त्याचा स्वीकार आपण मोठ्या मनानं करावा. जे आपलंच ज्ञान आहे तेच परत आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर आपण स्वीकार करावा. त्यापेक्षा आपल्या ज्ञानामध्ये काय आणखी आपल्याला शोधता येईल किंवा आपल्याकडे काय उपलब्ध आहे हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ही अतिशय चांगली आणि मोलाची बाब आपल्या समस्त भारतवासियांसाठी, समस्त देशवासियांसाठी असणार आहे, याच्यात तिळमात्र शंका नाहीये. म्हणून अमुक एक गोष्ट आपल्याकडं, आणि काय असतं, कोणताही शोध माणूस या जगात कोणतीही वस्तू निर्माण करीत नाही. हे वाक्य जरा थोडंसं काळजीपूर्वक घ्या. माणूस या जगातली कोणतीही गोष्ट निर्माण करीत नाही, त्या गोष्टी अगोदरच असतात, त्याच्यावर काही प्रक्रिया करून नवीन काहीतरी बनवण्याचा, शोध लावण्याचा प्रयत्न माणूस करीत असतो. आणि म्हणून अगोदरच जे नॉलेज आपल्याकडे आहे, ज्ञान आहे, उपनिषदांचं असेल, वेदांचं असेल, पुराणांचं असेल, पुराणांमधलं असेल, श्रीमद भगवद्गीतेचं असेल. श्रीमद भगवद्गीता तर त्याच्यामध्ये मेन्शन केली आहे. प्राचीन आपल्या ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये श्रीमद भगवद्गीता असेल, रामायण असेल, महाभारत हे जाणून बुजून आपल्याला टाकलेलं आहे. आणि म्हणून याच्यामधलं जे ज्ञान आहे, हे नॉलेज आहे, आपल्यापर्यंत यावं आणि त्याच्यामधून आपल्याला आणखी काहीतरी संशोधन करता यावं, आपल्याला मानव समाजासाठी, मानवी जन्मासाठी एक काहीतरी उपयोगी असं काहीतरी शोधता यावं, या निमित्तानं आपण त्या प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहतो आहोत. हे एक अतिशय सुखाची आणि समाधानाची बाब आहे. त्याचप्रमाणे आणखी एक मुद्दा याच टायटल मधला असा मला सांगावा वाटतो. ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे नेमकं काय? मला सरांनी ज्या नोट्स पाठवल्या होत्या त्याच्यामध्ये ज्ञान या शब्दाची व्याख्या करणारे काही व्याख्याते आणि काही विचारवंत त्यांचे स्वतःचे काही मतही ज्ञान या शब्दाविषयीचे मला वाचायला मिळाले होते. मी अर्थात माझी पहिलीच वेळ असल्यामुळे नोट्स काढून आणलेले. ज्ञान म्हणजे काय हे सांगत असताना
प्लेटो, अरिस्टॉटल आणि देकार्त यांचे मत त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले होते. प्लेटो असं म्हणतो की ज्ञान हे नेहमीच अचूक असते, बदलत नाही. ठीक आहे, पुढची व्याख्या अरिस्टॉटल यांची आहे. अरिस्टॉटल असं म्हणतात की ज्ञान होणे म्हणजे त्यांच्या कारणाचे ज्ञान होणे. ज्ञान होणे म्हणजे त्याच्या कारणाचे ज्ञान होणे. अर्थात या दोन्हीही व्याख्या इतक्या स्पष्टपणे आपल्या समोर येऊ शकत नाहीत, येत आहेत असं मला वाटत नाही. अर्थात हे माझं मत आहे. तिसरी व्याख्या देकार्त यांची आहे. तिसरी व्याख्या देकार्त असं म्हणतात की ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य समजूत. ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य समजूत. मला थोडस वाचताच असं जाणवून गेलं त्या दिवशी, म्हणजे ते नोट्स वाचताच असं जाणवून गेलं, असं वाटलं की ह्या तीनही व्याख्या इतक्या अशा परफेक्ट ज्ञान म्हणजे नेमकं काय हे सांगू शकतात असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून पाश्चात्य लोकांची ज्ञान म्हणजे नेमकं काय ही पाश्चात्य लोकांकडून आपण व्याख्या ऐकण्यापेक्षा जर आपण भारतीय ज्ञान परंपरा याच्याविषयी बोलत असलो, बोलायचंय आपल्याला म्हटल्याच्या नंतर पाश्चात्यांच्या ज्ञानाविषयीचे, पाश्चात्य ज्ञान म्हणजे नेमकं काय, पाश्चात्य काय म्हणतात ज्ञानाविषयी हे बोलण्यापेक्षा भारतीय लोक काय म्हणतात ज्ञानाविषयी हे बोललेलं, ह्याचा विचार केलेला मला जरा चांगला वाटतो. आणि म्हणून ज्ञान म्हणजे नेमकं काय या ज्या तीन व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तिघांच्याही व्याख्यांच्या पलीकडे जाऊन अतिशय मार्मिक आणि अतिशय परफेक्ट व्याख्या ज्ञानेश्वरी करते, म्हणजे ज्ञानोबा करतात. ती व्याख्या अशी आहे, नीट समजून घ्या. व्याख्या अशी आहे, इंद्रियांच्या द्वारे आपल्याला इंद्रिय माहिती आहे, इंद्रियांच्या द्वारे ज्ञेय विषयाबरोबर संबंध होऊन जो अनुभव हृदयामध्ये प्रकाशित होतो त्याला ज्ञान असं म्हणतात. आता हे शब्द जरा थोडेसे पारिभाषिक शब्द आहेत, किती सगळेच कळतील अशातला भाग नसतो. इंद्रियांच्या द्वारे ज्ञेय विषयापर्यंत आहे, फोटो असतील, ही माईक असेल, मीही असेल किंवा आणखी कोणी असेल, हे सगळे ज्ञेय विषय. त्या ज्ञेय विषयाबरोबर संबंध होऊन, इंद्रियांच्या द्वारे ज्ञेय विषयांबरोबर संबंध होऊन जो अनुभव हा अतिशय महत्वाचा आणि मार्मिक शब्द आहे या व्याख्येमधला, जो अनुभव हृदयामध्ये प्रकाशित होतो त्याला ज्ञान असं म्हणतात. अर्थात ज्ञान म्हणजे फक्त अनुभव एवढीच माऊलींची व्याख्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जो तुमचा अनुभव आहे तेवढंच एक ज्ञान आहे. अर्थात त्याच्या अनुभवाच्या अतिरिक्त मतही असतात, अनुभवाच्या अतिरिक्त माहितीही असते, अनुभवाच्या अतिरिक्त जाणीवही असते. पण या तिन्ही गोष्टी, मत हे कधीही बदलू शकतात. हे आपल्याला काय म्हणजे नवीन आहे अशातला भाग नाही. माहिती जी आहे ती माहिती सुद्धा कधीही चेंज होऊ शकते, बदलू शकते, ती चुकीचीही असू शकते किंवा अयोग्यही असू शकते, किंवा ती माहिती कालांतराने आपल्या ध्यानात येऊ शकतं की या माहितीच्या अतिरिक्तही काही शिल्लक आहे, म्हणजे ती जुजबीही असू शकते. जाणीव, तिसरा जो मुद्दा आहे जाणीव सुद्धा ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही, अनुभवापर्यंत पोहोचू शकत नाही. जाणीव म्हणजे अनुभव नाहीये. जाणीव अनुभवाच्या अगोदरचा पहिला टप्पा आहे, म्हणजे मत आणि माहितीच्या शेवटचा नंतरचा टप्पा. पण ज्ञानाच्या अगोदरचा टप्पा म्हणजे जाणीव आहे, जिथं अजून ज्ञान झालेलं नाही, अनुभव झालेला नाही. पण ही हे माईक उदाहरणार्थ असं घेऊ की माईक आहे, ही माईक ही वस्तू एक अशी असू शकते असा अंदाज, याला म्हणायचं जाणीव. ज्ञान त्याच्या पुढचं आहे. आता ज्ञानावर आणखी जर बोलायचं म्हटलं तर माऊलींच्या 7व्या अध्यायामध्ये काही ओव्या आहेत ज्ञान म्हणजे नेमकं काय हे सांगणाऱ्या. माऊलींनी अगोदर विज्ञान सांगितलंय, अज्ञान सांगितलंय आणि ज्ञानही सांगितलंय. विज्ञान म्हणजे काय, एर प्रपंच हे विज्ञान असं माऊली म्हणतात. आणि त्या प्रपंचाला सत्य समजणं, अर्थात त्या प्रपंचाविषयी आम्हाला चांगला अनुभव आहे असं गृहीत धरणं हे अज्ञान आहे. आता ज्ञानाची व्याख्या माऊलींची अशी, ज्ञानाविषयी पुढे माऊली असं म्हणतात, जाणीव जेथ न रिघे. जो अनुभवाविषयी मी बोललो ना, इंद्रियांच्या द्वारे एखाद्या ज्ञेय विषयाचा अनुभव आपल्या हृदयामध्ये प्रकाशित होणे, त्या अनुभवापर्यंत
जाणीव जेथ न रिगे विचार मागुतिया पावली निघे. ते आपण जे नोट्स पाठवलेत ना त्याच्यामध्ये ज्ञान होण्याचे जे काही कारण सांगितले, ज्ञान होण्याचे जे काही उपाय सांगितले त्याच्यामध्ये स्मृती, तर्क हेही एक विचारशक्ती हेही एक उपाय सांगितलाय. पण खरं म्हणजे ज्ञानोबा विचारांना सुद्धा, तर्कशक्तीला सुद्धा ज्ञानाचं कारण मानायला तयार नाहीत माऊली. म्हणून विचार मागुतिया पावली निघे, तर्क आयनी नेघे अंगी जयाच्या. ज्ञानापर्यंत तर्क सुद्धा पोहोचू शकत नाही. अनुभव एवढंच फक्त ज्ञानाला कारणीभूत आहे. आणि म्हणून तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान, सत्य बुद्धी ते सत्य बुद्धी हे अज्ञान. आता ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा अज्ञानही समजून घ्यावं लागेल. ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा अन्यथा ज्ञान काहीतरी आहे हेही समजून घ्यावं लागेल. अन्यथा अज्ञान शब्दाचा अर्थ, अज्ञान मी तुम्हाला सांगितलंय की या सगळ्याला सत्य समजणं. अर्थात आमच्याच क्षेत्रातलं जर थोडंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी असं उदाहरण दिलं जातं. अर्थात ते तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला ऐकवत नाही अशातला भाग नाही. असं गृहीत धरा, एखादा माणूस अंधाराच्या, थोडासा अंधार आहे थोडासा उजेड आहे, अंधारामधून प्रवास करतोय किंवा चाललाय पायी चालत असताना त्या माणसाला कुठेतरी एक दोरी पडलेली दोरी आहे, परंतु चांगला प्रकाश नसल्यामुळे त्या माणसाच्या ध्यानात आलं की ही पडलेलं जे आहे त्याचा आकार सापासारखा आहे. समजून घ्या, त्याचा आकार सापासारखा आहे. त्याला काय वाटलं की हा साप आहे. त्याला काय वाटलं, हा साप आहे. दोरी पडलेली असताना तिला साप समजणं हे अज्ञान आहे. कळलं? दोरी पडलेली असताना तिला साप समजणं, सापच आहे असं गृहीत धरणं हे अज्ञान आहे. अन्यथा ज्ञान जे आहे ते अन्यथा ज्ञान याच्यातच थोडासा फरक करू नये. आता थोडंसं उलट सांगतो. वास्तवात साप पडलेला असावा, साप तिथं पसरलेला असावा आणि तिला दोरी समजून जर आपण हात लावायचा प्रयत्न केला तर याला म्हणतात अन्यथा ज्ञान. हे अन्यथा ज्ञानही घातक आहे. जसं अज्ञान घातक आहे तसं अमुकच एक आहे, पूर्वग्रह धरून अमुकच एक आहे असं गृहीत धरून चालणं याला अन्यथा ज्ञान असं म्हणतात. तेही घातक आहे. म्हणून प्रत्यक्ष अनुभव जेव्हा आपल्याला येतो ना कोणत्याही गोष्टीचा, त्याचं नाव आहे ज्ञान. आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अनुभव घेण्याला आपल्याला साधुसंत किंवा आणखी अगोदरचे लोक, मला कधी कधी आणखी एक थोडंसं कसं बोलावं वाटतंय की जेव्हा आपण वेद असतील, उपनिषद असतील किंवा प्राचीन भारतीय ग्रंथ असतील या ग्रंथांकडे अध्यात्म ग्रंथ म्हणून बघतो ना, तेव्हा आपली थोडीशी अन्यथा ज्ञानाकडे थोडीशी वाटचाल सुरू होते असं मला वाटतं. ते अध्यात्म ग्रंथ असतील याच्याबद्दल वाद नाही, कारण काय पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण संस्था, सरांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे कुलगुरू आहे, गुरुकुल असायचे आणि गुरुकुलाच्या माध्यमातून त्या काळामध्ये किती 7 लाख म्हटले का तुम्ही, 7 लाख, त्या लॉर्ड मेकालेच्या त्या काळामध्ये 7 लाख गुरुकुल भारतामध्ये असावीत. आणि हे अतिशय मोलाची बाब आहे खरं तर. गुरुकुलाच्या माध्यमातून ऋषीमुनी मुलांना सुशिक्षित करायचे. आणि खरं म्हणजे मला वेदोपनिषदांपासून आतापर्यंत म्हणजे माझ्या माहितीनुसार जेवढा मी अभ्यास केला तेवढ्यानुसार शिक्षण संस्था वाढविण्यासाठी किंवा शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी जितके प्रयत्न आध्यात्मिक लोकांनी केलेत ना तितके प्रयत्न कोणत्याही राजकारणातल्या लोकांनी केलेली दिसत नाही. म्हणजे समजून घ्या, म्हणजे गुरुकुळाच्या काळातलं बोलतोय, आताचं म्हणत नाही मी. गुरुकुळाच्या काळातलं जितके प्रयत्न आध्यात्मिक लोकांनी शिक्षण वाढविण्यासाठी, आपलं ज्ञान पुढच्या परंपरेकडे, पुढच्या पिढीकडे देण्यासाठी जितके प्रयत्न आध्यात्मिकांनी केलेत ना, त्याचा परिणाम असा झाला, आध्यात्मिकांनी प्रयत्न केल्यामुळे सगळ्या शिक्षणाला एक अध्यात्माची झालर मिळाली, अध्यात्माचं एक वलय मिळालं. आणि त्या अध्यात्माचं वलय मिळाल्यामुळे आपलाही त्या अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक ग्रंथ म्हणूनच बऱ्यापैकी होत चाललाय.
आपण आध्यात्मिक ग्रंथ म्हणूनच त्याच्याकडे पाहत आलोय, हे एक आपलं खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे. त्याच्यातूनही खूप आपल्याला शिकायला मिळतंय म्हणण्याचा अर्थ आहे वेद आणि उपनिषदांचा जर आपण विचार केलात ना, वेद पर्टिक्युलर वेद उपनिषद हा वेदांचाच एक भाग आहे, म्हणून वेदांविषयी जर विचार कराल ना, ते अध्यात्माच्या अतिरिक्त खूप सारं आहे. त्याच्यामध्ये गायन आहे, सामवेदाच्या माध्यमातून गायन कलेचा, वादन कलेचा, संगीत कलेचा विकास झालेला आहे. अथर्ववेद असेल, अथर्ववेदाच्या माध्यमातून जारण मारण किंवा आणखी तंत्र मंत्र उपासना त्याचा विचार केलेला आहे. यजुर्वेदामध्ये आपले काय युनानी असेल किंवा आणखी आयुर्वेद असेल, वैद्यकशास्त्र असेल जुन्या काळाचं, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि ऋग्वेदामध्ये सुद्धा ज्ञान, कर्म, भक्ती आदी करून सगळ्या ज्ञान परंपरांचा विचार केलेला आहे. जेव्हा आपण वेदांविषयी, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा हा विषय माझ्याकडे असल्यामुळे मला थोडंसं वेदांपासूनच सुरुवात करावी असे वाटते. जेव्हा आपण वेदांविषयी बोलतो ना, वेद त्या नोट्समध्ये असं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं होतं मला की वेद हे अपौरुषेय आहेत किंवा नाही त्याच्याविषयी वाद आहेत किंवा काय जे असेल. खरं म्हणजे वेद अपौरुषेय असलेही आणि वेद अपौरुषेय नसलेही तरी आपल्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही. ते जसे आहेत ना तसे आहेत. शब्द नीट समजून घ्या. समाज जीवनावर ते पुरुषांना निर्माण केलेले असले तरीही परिणाम होत नाही. आणि ते वेद भगवंताच्या कुठून आले असते, भगवंतानं निर्माण केले असले किंवा ते आपोआप निर्माण झाले. आणि काय असतं, वेद या शब्दाच्या अर्थामध्येच वेदाची उत्पत्ती सांगितली. वेद म्हणजे ज्ञान, विदज्ञाने असा एक संस्कृत धातू पाठ आहे. आणि संस्कृत मध्ये विदज्ञाने म्हणजे वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. जेवढं म्हणून ज्ञान आहे ना, ते फक्त वेदांचंच नाही, ज्याला आपण आज वेद म्हणून गृहीत धरतोय ना तेवढंच नाही, तर जे जे म्हणून ज्ञान आहे ते सगळं ज्ञान वेद या शब्दाच्या अंतर्गतच येतं. आणि वेद अपौरुषेय आहेत या शब्दाचा अर्थ इतका चांगला आहे. अपौरुषेयच आहेत वेद, ज्ञान अपौरुषेयच आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय, कोणतं ज्ञान माणसानं निर्माण केलंय बरं? माणसानं मी मगाशी म्हणूनच सांगितलं की माणसाने कोणतीही वस्तू माणसानं निर्माण केलेली नाही, ती अगोदरच उपलब्ध आहे, फक्त प्रकाशित केली आहे. ज्ञान माणसानं निर्माण केलेलं नाही, कोणतंही ज्ञान असेल ते निर्माण केलेलं नाही, त्यानं आणलेलं नाही, ते अगोदरच उपलब्ध आहे. अगोदरच उपलब्ध असलेलं ज्ञान फक्त आपल्याला प्रकाशित करून दिलंय. ते संशोधनाच्या रूपानं असेल किंवा आणखी कोणत्या रूपानं, त्याचं नाव आहे वेद. आता उदाहरणासाठी जर म्हणायचं ना, न्यूटननं ग्रॅव्हिटीचा शोध लावला, बरोबर ना? आता हे तुम्ही सगळे बहुश्रुत आहात, कदाचित माझं चुकू शकतं, एखादं चुकलं तर फक्त सांगून द्या, एखाद दुसरे कन्फ्युजन होऊ शकतं माझ्याकडून. न्यूटननं एक फळ झाडावरून पडलं, झाडावरून फळ पडल्याच्या नंतर त्याच्या ध्यानात आलं की ते वरून खालीच का पडलं, याचा विचार त्या न्यूटननं केला. वरून खालीच का पडलं असा विचार करता करता न्यूटननं सांगितलं की गुरुत्व आकर्षण म्हणून काहीतरी एक या पृथ्वीमध्ये आहे आणि त्या गुरुत्वाकर्षणामुळे झाडावरून पडलेलं फळ हे पृथ्वीवर पडलंय, म्हणजे पृथ्वीकडे आकर्षित झालंय. हा शोध कोणी लावला? न्यूटननं लावला. पण हे ज्ञान अगोदर नव्हतं का? जरी या ज्ञानाला प्रकाशित न्यूटननं केलं असलं, या सिद्धांताला न्यूटननं प्रकाशित जरी केलं असलं तरी हे ज्ञान, बरं न्यूटनच्या तेवढ्याच काळापुरतं, तेवढ्या पहिल्यांदाच फळ पडलं होतं का ते? त्याच्या अगोदर फळ पडले नव्हते का? म्हणजे गुरुत्व आकर्षण पृथ्वीमध्ये अगोदरच होतं की नाही? होतच ना. फक्त न्यूटननं काय केलं, ते शोधण्याचा प्रयत्न केला की फळ खालीच का पडलं. ज्ञान अगोदरच होतं, ते फक्त प्रकाशात आणलं. याचं नाव आहे वेद. आणि हे वेद अपौरुषेय असण्याचं कारण, ज्ञान कोणतंही पुरुषानं निर्माण केलेलं नसल्यामुळे वेद अपौरुषेय. कोणतंही ज्ञान, ज्ञानेश्वरी असेल, आताची पुस्तकं असतील, विचारग्रंथ असतील कोणत्याही एखाद्या विचारकाचे, ते त्यांनी निर्माण केलेले नाहीये, त्यांनी प्रकाशित केलेले, प्रकाशात आणलेले, म्हणून ते सगळे अपौरुषेय. म्हणून वेदांच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यातून जारण मारण असेल किंवा आणखी या सगळ्या काही छोट्या अंधश्रद्धा किंवा आपण ज्याच्याकडे थोड्याशा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा म्हणून बघतो ना, त्या थोड्याशा बाजूला सारून. आणि काय असतं, जगातली कोणतीही गोष्ट, वेदांपासून आजपर्यंत जगातली कोणतीही गोष्ट एकदम शुद्ध असू शकत नाही. या शब्दाचा अर्थ असा आहे
काही ना काहीतरी दोष कोणत्याही गोष्टीमध्ये बारीक का होत नाही दोष असू शकतात आणि काही ना काहीतरी एकदमच दोषयुक्त असलेली एखादी गोष्ट पण तिच्यातही काहीतरी सकारात्मक आपल्याला मिळत असतं. सकारात्मक म्हणजे चांगलं आपल्याला मिळत असतं. म्हणून ज्ञानोबरांचा एक शब्द आहे, कोणी लोक मानत असतील न मानत असतील पण ज्ञानोबराय म्हणतात या जगात आहे ना भरपूर पाणी आहे, भरपूर पाणी. आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला माहिती आहे की 29% जमीन आहे, 71% पाणी असं सांगितलं जातं, असं आपल्याला भूगोल सांगतो. जेव्हा 71% पाणी असं म्हटलं जातं ना तेव्हा तहान लागल्याच्या नंतर माणूस पाणी किती पितो? जेवढी त्याला गरज आहे तेवढं, एक तांब्याभर, एक ग्लासभर किंवा आणखी त्याच्यापेक्षा जास्त, खूपच जास्त तहान 1 लिटरभर. तहान लागल्याच्या नंतर माणूस जसा खूप सगळं पाणी पिऊन घेत नाही तसं खूप सगळं जरी वेदांनी सांगितलं असलं तरी सुद्धा तुम्हाला जे गरजेचं आहे ते घेण्याचा माणसानं प्रयत्न करावा. जे आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्याला आवश्यक आहे, आपल्याला मार्गदर्शक आहे, आपल्या जीवनात सुख आणि समाधान आणण्यासाठी जे गरजेचं आहे त्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणून त्याच्या पुढे वेद असतील, मग वेदांचे उपांग असतील, व्याकरण असेल, शास्त्र असेल, विधी असेल, कल्प असेल, ज्योतिष असेल, निरुक्त असेल, याच्यामधूनही आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्याकडेही शासनानं या माध्यमातून लक्ष द्यायला, दृष्टिक्षेप टाकायला प्रयत्न केलेत. हे एक अतिशय मोलाची बाब आहे. कालांतराने नंतर पुढे आणखी याच ज्ञानाचा आधार घेऊन पुराण तयार झाली. पुराणामध्ये सुद्धा अशी एक व्याख्या, अशी एक म्हण आहे, म्हणण्यापेक्षा असं एक वाक्प्रचार प्रचलित आहे पुराणातली. हे वाक्प्रचार मी थोडासा तुमच्याकडून उकलून घेतोय. पुराणातली, बोला बिनधास्त बोला, टेन्शन घेऊ नका, मला माहिती आहे काय, पण तरी हे तुमच्याकडून हवंय मला. पुराणातली वांगी नाही, ते वानगी. वांगी जेव्हा म्हणतो ना त्याचा अजिबात अर्थ लागत नाही. वानगी म्हणजे पुराणातले सिद्धांत पुराणात असं म्हटलं, पण पुराणातही काहीच आपल्याला घेण्यासारखं नाही किंवा काहीच मानवी जीवनाला सुख आणि समाधानाकडे घेऊन जाण्यासारखं अजिबातच काही नाही असंही मानण्याचं काही कारण नाही. म्हणून त्याच्याकडेही पुन्हा एकदा नव्यानं दृष्टिक्षेप टाकण्याची आवश्यकता आहे. अर्थात भाषा असेल, त्याची शैली असेल, त्याच्यातले साहित्य असेल, त्याच्यातले छंद असतील, अलंकार असतील, या गोष्टी आपण अभ्यासण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर काय येतो, ज्ञानेश्वरी सारख्या मध्ययुगीन संतांच्या साहित्याचा. मध्ययुगीन संतांचं साहित्य खरं म्हणजे गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचा एक ग्रंथ आहे, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती. संत साहित्याची सामाजिक, अतिशय मार्मिक आणि उत्कृष्ट ग्रंथ आहे, अतिशय उत्कृष्ट. संत साहित्यानं नेमकं काय दिलं याच्यावर खल करणारा विकार राजवाडे किंवा आणखी काही विलभावे आहेत यांच्या मतानुसार संत साहित्यानं समाजाला आळशी बनवलं. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल किंवा आणखी कोणते असतील, मी समाज उपयोगी या संत साहित्यात नेमकं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या पुढच्या भविष्य काळासाठी आपल्याला ज्याच्यावर कटाक्ष टाकायचा आहे ना ते या संत साहित्यामध्ये काय आहे हे मला तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करायचा आहे. राजवाड्यांचं असं एक वाक्य आहे की राजवाडे असं म्हणतात, राजवाडे त्याच्यानंतर विलभावे आणखी बऱ्याच लोकांनी त्याच वाक्याची, त्याच विधानाची री धरलेली आहे. आणि ते वाक्य असं आहे की संत साहित्यानं समाजाला, माणसांना, मानवाला आळशी बनवलं. मला एक छोटासा प्रश्न असा विचारावा वाटतो, संत साहित्य मग ज्ञानेश्वरी असेल किंवा आणखी कोणते असेल, ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, हृदयाचे ढिलेपण एथ निकेयासी नोहे कारण. हृदयाचे ढिलेपण एथ निकेयासी नोहे कारण. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पाक्षिक सुरू केलं होतं, बहिष्कृत भारत नावाचं. त्या बहिष्कृत भारत नावाच्या पाक्षिकावर टायटलला, अगदी मुखपृष्ठावर, जसं आपल्या विद्यापीठाचं, पुणे विद्यापीठाचं एक वाक्य आहे, यक प्रियवांस पंडित, किंवा पोलीस दलाचं एखादं वाक्य आहे काय, योगक्षेम नाही सदरक्षणाय खल, योगक्षेम ते LICचं वाक्य आहे. जसं हे वाक्य आहेत ना, सदरक्षणाय खल निग्रहणाय, तसं टायटललाच मुखपृष्ठावरच एक वाक्य टाकलं होतं, ते ज्ञानेश्वरीचं वाक्य आहे. जर त्या काळामध्ये 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीनदलित दुबळ्या समाजाला, आत्मविश्वास हरवलेल्या समाजाला, न्यूनगंडानं भरलेल्या समाजाला आत्मविश्वास देण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांपैकी एका ओवीचे फक्त 2च तुकडे
मदत करू शकतात. अर्थात सगळी ज्ञानेश्वरी तर मदत करू शकते, पण 2 तुकडे जर ते उचलून लोकांना आत्मविश्वास, तळागाळातल्या दिनदुबळ्या समाजातल्या दीनदलित समाजाच्या अंतःकरणामध्ये आत्मविश्वास ओतण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास जागा करण्यासाठी जर आंबेडकरांना ज्ञानेश्वरीच्या ओवीचा आधार घ्यावा वाटतो आणि तेही 2 तुकड्याचा आधार घ्यावा वाटतो आणि ते 2 तुकडे जर आत्मविश्वासानं समाजाला उभं करू शकत असतील तर ज्ञानेश्वरी काय करणार नाही. म्हणून समाजाला आळशी बनवलं संत साहित्यानं हे शब्द अतिशय खोल ठरतात, अतिशय खोल ठरतात. माणसाच्या अंतःकरणामध्ये आम्ही कोण आहोत ही ज्योत चेतवण्यासाठी, आमची योग्यता काय आहे हे सांगण्यासाठी संत साहित्य अतिशय मोलाचं आहे. आणि या संत साहित्याच्या माध्यमातून बाकी काही मिळो नाही तर नाही मिळो, आपल्या संत साहित्यानं कदाचित, आता संत साहित्य त्याही बाबतीत काही कमी नाहीये. ज्ञानेश्वरीनं गॅलिलिओ किंवा कोपर्निकस आदी करून लोकांचे आपण मोठ्या अभिमानानं नावं घेतो की पृथ्वी गोल आहे का, पृथ्वीचं काय झालंय काय, या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या मनानं नावं घेतो. पण 700 वर्षांपूर्वी भूगोलाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या एका ओळीमध्ये आपली पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल असून सूर्य एका भोवती स्थिर आहे आणि त्या सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आहे, म्हणून आपल्याला रात्र आणि दिवस किंवा वर्ष पाहायला मिळतंय. हे जर ज्ञानेश्वरी सांगत असेल तर आपण कुठे पाठीमागे आहेत? हे ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये जर मिळत असेल तर फक्त कमी पडतोय आपण ते शोधायला, ते मिळवायला आपण कमी पडतोय. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या किंवा कोणत्याही एखाद्या ग्रंथाकडे अध्यात्म ग्रंथ म्हणून पाहण्यापेक्षा आपल्याला भविष्य काळाच्या दृष्टीनं जीवन दर्शन घडविणारा ग्रंथ म्हणून जेव्हा आपण बघतो ना, अर्थात म्हणजे आपल्याला काही गोष्टी आवश्यक असतील त्याच्यामध्ये आहेत, अनावश्यक नाहीत, अनावश्यक आहेत अशा नाहीतच अशातला भाग नाही. एखादी गोष्ट अशी असू शकते की अनावश्यक असेल, पण आवश्यक असलेल्या गोष्टीकडे कटाक्ष करून आपल्याला पुढे जायचंय. आणि त्यातल्या त्यात अतिशय मोलाचा आणि महत्वाचा विचार संत साहित्यानं प्राचीन ज्ञान परंपरेनं आपल्याला दिलाय, तो म्हणजे प्राचीन ज्ञान परंपरेमध्ये मग वेदोपनिषदांपासून पार शंकराचार्य, ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, भगवान बाबा इथपर्यंत जर आपण विचार केला, सगळ्यांचं मत इथपर्यंत आलेलं आहे की या जगामध्ये अद्वैत आहे. अर्थात हा शब्द जरा तत्वज्ञानाच्या भागातला आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टीतला आहे. म्हणून अद्वैत शब्दाचा अर्थ आहे या जगात दुसरं काहीच नाही, परमात्माच आहे, तो तुमच्यात आहे, सगळीकडे तोच आहे, एकच परमात्मा सगळीकडे आहे म्हटल्याच्या नंतर हिंसा तरी का करावी कोणाची? जो माझ्यात परमात्मा आहे तो जर प्रत्येक पशुमध्ये असेल तर आपण का कोणाची चोरी करावी, का कोणाची हिंसा करावी, का कोणाला आपण त्रास द्यावा? अशा पद्धतीचे विचार हे संत साहित्य आणि प्राचीन ज्ञान परंपरा आपल्यामध्ये पेरते. आणि महत्वाचा विचार मी जो सांगायला चाललो होतो की संत साहित्यानं कदाचित आपल्याला पैसे कसे कमवायचे हे सांगितलं नसेल, प्राचीन ज्ञान परंपरेनं वेदोपनिषदांनी कदाचित आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये, अर्थात तेही सांगितलंच नाही अशातला भाग नाही, रसायनशास्त्र असेल किंवा आणखी काही असेल, या माध्यमातून खूप मोठं आपल्याला दिलंय, शंका नाहीये. पण तरीही जर आपण थोडस असं गृहीत धरलं, औद्योगिक क्षेत्रात मोठं कसं व्हायचं, भांडवलशाहीच्या दृष्टीनं आपण कसं वागायचं, या गोष्टी जरी आपल्याला सांगितल्या नसतील तरी माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं हे मात्र आपल्याला प्राचीन ज्ञान परंपरा सांगते. आणि तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची ओवी तुमच्या समोर मांडतोय मी. सगळ्यांच्या परिचयाची ओवी ज्ञानोबारायांची माऊली असं म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, भूता जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो जडो किंवा पडो मैत्र जीवाचे. एकमेकाविषयी प्रेम निर्माण व्हावं, याच्यापेक्षा आणखी कोणता संत साहित्यानं अमौलिक असा संदेश आपल्याला द्यावा बरं? आज जर आपण विचार करावा ना तर शिक्षण क्षेत्र असेल किंवा जगातलं कोणतंही क्षेत्र असेल, आपण अतिशय स्वार्थी व्हायला लागलो. एक आपल्या बुद्धीला व्यापक रूप देण्याचं काम प्राचीन ज्ञान परंपरा करते. व्यापक रूप, आपला दृष्टिकोन बदलण्याचं काम प्राचीन ज्ञान परंपरा करते. आपल्यामध्ये थोडस प्रगल्भता आणण्याचं काम प्राचीन ज्ञान परंपरा करते. त्याच्यातले काही
रूढी प्रथा परंपरा अनिष्ट वाटत असतील काही हरकत नाही, सोडून द्याव्यात आणि सुशिक्षित मनानं वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींकडे आपण जर पाहत गेलो तर 100% आपल्या जीवनामध्ये या ज्ञान परंपरेचा 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून मानवतेच्या दृष्टीनं संत साहित्य आणि प्राचीन ज्ञान परंपरा ही अतिशय मोलाची आहे. जुन्या काळामध्ये काही शिक्षण पद्धती जी अस्तित्वात होती ती शिक्षण पद्धती ही अतिशय मौलिक आणि आपल्याला उद्बोधक अशी शिक्षण पद्धती आहे. जुन्या काळात मी जसं म्हटलं ना की ऋषीमुनींनी त्यांची गुरुकुलं तयार करावीत आणि त्याच्यामधून शिक्षण घ्यावी मुलांनी, राजे लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षण घ्यायला जावं इथपर्यंतची त्यांची उदारता होती. त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन बोलायचं ना तर शिकविणारे जे होते ते कोणतेही एका वर्णाचे नव्हते, कोणतेही एका जातीचे नव्हते. उपनिषदांच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की त्या काळामध्ये जुन्या ज्ञान परंपरेमध्ये गार्गी सारखे, मैत्रेयी सारखे, वाजस्नेही सारखे अतिशय विद्वान म्हणून गणल्या गेलेल्या स्त्रिया सुद्धा आपल्याला सापडतात आणि त्यांची जात माहित नाही, त्यांचा वर्ण माहित नाही, त्यांचं काहीही माहित नाहीये, तरी त्यांनाही आपण त्या काळामध्ये ज्ञानाच्या कक्षा दिल्या होत्या. त्या काळातल्या लोकांनी ज्ञान दिलं होतं. आणि एखादा शूद्र जरी असला, रैक्वासारखा एखादा शूद्र जरी असला तरी तो शूद्र सुद्धा ब्राह्मणांचा गुरु होऊ शकत होता. इतकी उदारता काही काळामध्ये त्या काळामध्ये उपस्थित होती, उपलब्ध होती. अर्थात अनुदारता ही नव्हतीच अशातला भाग मला म्हणायचा नाही, सांगायचा नाही, पण उदारता जी होती ना ती स्वीकारावी, पुढे निघायचा प्रयत्न करावा, इथपर्यंत आपलं जीवन असावं. आणि म्हणून शिक्षण संस्था त्या काळातली अतिशय प्रचलित आणि चांगली होती. आजही शिक्षण संस्था चांगली आहे, त्याच्यात शंका नाहीये, पण काही ज्या बाबी आहेत थोड्याशा पुन्हा एकदा विचार करण्यास योग्य आहेत. मधल्या काळामध्ये शासनानं आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून परीक्षा पद्धतीच बंद केली होती, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणली. याचे दुष्परिणामही आपल्याला, अर्थात चांगले परिणाम नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण त्याचे चांगल्यापेक्षा वाईटच परिणाम जास्त होत गेले. पण पुन्हा एकदा परीक्षा पद्धती आणली गेली आणि जुन्या काळामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी गुरुकुलामध्ये जायचा तेव्हा त्यांच्या सुद्धा परीक्षा व्हायच्या. गुरुकुलामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं आणि त्यांचं स्किल डेव्हलप व्हावं याच्यासाठी कटाक्षाने प्रयत्न केले जायचे. फक्त पाठांतर इथपर्यंतच मर्यादित न राहता त्यांच्या सगळ्याच विकासाला चालना मिळावी याच्यासाठी प्रयत्न केले जायचे. मग त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना गुरूंच्या घरी कामही करावी लागायची. असे काही अतिशय मोलाचे विचार त्या काळातल्या ज्ञान परंपरेनं आपल्याला देणं गरजेचे आहेत. अर्थात आपणही ते घेणं गरजेचे आहे, आपण त्याच्यातून घेऊ शकतोय. आणि म्हणून मी तुमचा बराच वेळ घेतोय याची मला जाण आहे. प्राचीन ज्ञान परंपरेविषयी जसं मला तुमच्या समोर बोलता आलं, शॉर्टकटमध्ये जेवढ्या प्रमाणात तुम्हाला सांगता आलं तसा सांगण्याचा माझा प्रयत्न राहिला. अर्थात सगळंच ज्ञान परंपरा एका व्याख्यानातून किंवा 15-20 मिनिटांच्या एखाद्या लेक्चर मधून होऊ शकेल, पूर्ण होऊ शकेल अशातला भाग नाहीये. म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत. फक्त एक ओझरता उल्लेख म्हणून मी तुमच्या समोर करण्याचा प्रयत्न केलाय. विशेषतः जी ज्ञानाची व्याख्या आहे ती मात्र आयुष्यभर ध्यानात ठेवण्यासारखे अनुभव हेच ज्ञान आहे. आणि या शब्दांना मी विराम देतोय. तुमच्या सर्वांचे मी मनातून आभार मानतो. या संस्थेचे ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, ज्या ठिकाणी शिकून मला ज्ञान कमवायचा एक अवसर मिळाला होता, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मिळालेलं ज्ञान तुमच्या समोर उभं करण्याचे, म्हणजे मी बोलण्याचा प्रयत्न करायला एक संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो. ही दोन्ही व्याख्याते मंडळी या ठिकाणी उपस्थित मोठ्या मनानं त्यांनीही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि तुमचे सर्वांचे आभार मानून, पत्रकार असतील तुमचे सर्वांचे आभार मानून शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आपण अगदी नेटकेपणाने मोजके मुद्दे या ठिकाणी आमच्या सर्व उपस्थितांना सांगितले आणि या कार्यशाळेच्या पहिल्या व्याख्यानाची अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिलेली आहे. यानंतर दुसरे वक्ते आपल्यासमोर बोलणार आहेत. त्यांचं PPT आहे, काही वेळातच त्यांच्या व्याख्यानाला लगेच सुरुवात होणार आहे. आपण बरेच शास्त्रींना धन्यवाद देऊ की आपण त्यांना 40 मिनिटं दिले होते आणि 40 मिनिटात त्यांनी आपलं व्याख्यान पूर्ण केलेलं आहे. लगेचच दुसरं व्याख्यान या ठिकाणी सुरुवात होत आहे.